नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र चित्र आहे. योग वर्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो भवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 5:40 ते 7:21 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:02 ते 10:44 आणि यमगंड काळ दुपारी 2:06 ते 3:48 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तूळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर त्रिकोणयोग करेल, शुक्राबरोबर प्रतियोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करत आहे. तुमच्या तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय उत्तम आणि जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. याचप्रमाणे नवनवीन संकल्पना तुम्हाला सुचू शकतील. काही नवीन कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस ह्यासुद्धा आजच्या दिवशी तुम्ही पूर्ण करू शकाल. वैवाहिक जोडीदारावर थोडा बहुत शाब्दिक चकमकी उडू शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंफार प्रमाणात स्ट्रेस जाणवू शकेल. मात्र काही लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदीच हातावेगळे करू शकाल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात सुद्धा आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील, दगदगीचा राहील. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातला गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील आजच्या दिवशी. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. आर्थिक व्यवहार तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन काही संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील, की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या काही संधीसुद्धा समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. कॉन्फिडन्स, एनर्जी, मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं वगैरे होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. वैवाहिक जोडीदारावर छोटे मोठे खटके उडू शकतील, मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या वेळेसना चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. धार्मिक आध्यात्मिक उन्नतीकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. काही तत्संबंधी चांगले अनुभव सुद्धा मिळू शकतील. छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ सणा चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजच्या दिवसात तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो. दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. याचप्रमाणे आजच्या दिवसात नवीन कामाची सुरुवात सुद्धा करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकेल. तुम्ही कार्यक्षेत्राच्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. याचप्रमाणे काही नवीन संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर छोटे मोठे खटके उडू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी, मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. संपूर्ण दिवस उत्साहात जाईल. फिरणं वगैरे होईल, कामं मार्गी लागतील. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होऊ शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, अतिशय उत्तम अशा प्रकारचा दिवस आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. विद्येतल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. आजचा दिवस थोडासा महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.